Hello students, welcome to e-learning platform from Mechanical Engineering Department. I am Mr. B.B. Patil going to teach you Mechanical Engineering Measurement subject in this semester, and the subject code is 22443. We are discussing our third unit, that is pressure and temperature measurement, and up to Pirani gauge and thermocouple vacuum gauge we have finished in last video. Now we will continue with next point, that is आयोनायझेशन गेज. ओके, तर लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण लो प्रेशर गेजेस बघत होतो, ज्याच्यामध्ये आपण मॅक्लॉइड गेज बघितलं. त्यानंतर थर्मल कंडक्टिव्हिटी गेजमध्ये आपण थर्मोकपल व्हॅक्यूम गेज आणि पिरानी गेज असे दोन गेज बघितलं होतं. तर आणखी एक लास्ट टाईप लो प्रेशर गेजेसमधला होता, तो म्हणजे आयोनायझेशन गेज. ओके, तर आता आपल्याला आयोनायझेशन गेज साधारण दिसते बघा, ज्याचं बेसिक सेटअप कसा आहे. ओके, आता आयोनायझेशन गेज कुठं यूज करतात, जिथं एक्स्ट्रीमली लो प्रेशर्स, ओके, जिथं मेजर करायचं आहे त्या ठिकाणी एक्स्ट्रीमली लो प्रेशर्स कॅन बी मेजर्ड विथ आयोनायझेशन गेज. ओके, आयोनायझेशन मीन्स process of producing free electrons, okay, and a positively charged ions by knocking off an electron from an atom. Okay, तर याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन बघा, दी गेज कन्सिस्ट ऑफ ट्रायोड व्हॅक्यूम ट्यूब. ओके, आपल्याला ही एक ट्यूब दिसते. ओके, त्यानंतर म्हणजेच हा आपला काय ॲक्ट होणार आहे, कॅथोड. ओके, इथे कॅथोड कनेक्ट केलेला आहे, परत ग्रीड कनेक्ट केलेला आहे. ह्या सोर्सशी काय केलेलं आहे, कॅथोड, त्यानंतर ग्रीड कनेक्ट केलेला आहे. ओके, आणि ॲनोड प्लेट एक दिसते आपल्याला. ओके, कॅथोड सर्व्स ॲज अ हिटेड फिलामेंट. ओके, हा कसला आहे, हिटेड फिलामेंट म्हणून आपण इथं काय करतोय, तो ॲक्ट होतो. आणि ग्रीड इज अ पॉझिटिव्ह चेंज. ओके, द ॲनोड प्लेट इज मेंटेन्ड ॲट निगेटिव्ह पोटेन्शियल. परत ॲनोड निगेटिव्हला कनेक्ट केलेला आहे. The cathode plate is positive ions collector and anode plate is electron collector. These are simply kept in a vacuum system whose pressure is being measured. आता ही सगळी सिस्टीम आपण कुठं कनेक्ट केलेली आहे, ही असेंब्ली एका व्हॅक्यूम सिस्टीमची, ज्याच्या थ्रू आपण ते काय करणार आहे, प्रेशर जे आपल्याला मेजर करायचं आहे त्या प्रेशरचे आपण कनेक्ट केलेलं आहे. ओके, दी हिटेड कॅथोड इमिट्स इलेक्ट्रॉन्स. दी हिटेड कॅथोड इमिट्स electrons which moves past to the grid. Okay, the positive grid accelerates these electrons. They are collide with gas molecules causing its ionization. Okay, जे कॅथोड हिटेड कॅथोड जो आहे हा काय करतो, इलेक्ट्रॉन्स इमिट करतो आणि ते कुठं विच मूव्स पास्ट दी ग्रीड. ओके, आता हे पॉझिटिव्ह ग्रीड्स जे आहेत ॲक्सेलरेट दीज इलेक्ट्रॉन्स वेअर दे कोलाइड्स विथ गॅस मोलिक्युल्स कॉझिंग इट्स आयोनायझेशन. ओके, दी ॲनोड इज नेगेटिव्ह, सो पॉझिटिव्ह आयन्स कलेक्ट देअर प्रोड्युसिंग प्लेट करंट I1. ओके, प्लेट करंट I1 and the electrons and the negative ions collected by grid produces grid current I2. Okay, the ratio of current I1 and I2 gives the vacuum pressure measurement. Okay, तर जो आयोनायझेशनमुळे आपल्याला इथं काय झालेलं आहे, इथं करंट दोन्ही ह्याच्यामध्ये जो तयार झालेला आहे. ओके, म्हणजे जे प्लेट करंट I1 किंवा आपण म्हणतो की दी ॲनोड इज निगेटिव्ह, सो पॉझिटिव्ह आयन्स कलेक्ट देअर प्रोड्युसिंग प्लेट करंट I1. हा ॲनोड थ्रू आलेला आपण काय करतो, हा I1 करंट तयार झालेला आहे. ओके, आणि निगेटिव्ह आयन्स कलेक्टेड बाय ग्रीड. ओके, कलेक्टेड बाय ग्रीड्स. आता हे ॲनोड थ्रू आलेला आपण I1 तयार झालेला आहे आणि ग्रीड थ्रू जे करंट जे इलेक्ट्रॉन्स आलेले आहेत किंवा आयन्स, त्याच्यामुळे काय होणार आहे, ग्रीड करंट I2 हा तयार होणार आहे. ओके, आणि ह्या दोन्हीचा रेशो म्हणजेच आपल्याला काय असणार आहे, दी व्हॅक्यूम प्रेशर. ओके, किंवा जे या दोन्हीचा रेशो I1 आणि I2चा गिव्स दी व्हॅक्यूम प्रेशर मेजरमेंट. आपल्याला जे प्रेशर मेजर करायचं या दोन्हीतला रेशो देणार. ओके, सो दिस इज आयोनायझेशन गेज.
Extremely low pressures can be measured with ionization gauge. Ionization means process of producing free electrons and positively charged ions by knocking off an electron from an atom. Okay. तर आता आपण लो प्रेशर गेजेस बघितली. लास्ट लेक्चरमध्ये आपण मॅक्लॉइड गेज आणि थर्मल कंडक्टिव्हिटी गेज, याच्यामध्ये थर्मोकपल, व्हॅक्यूम गेज आणि पिरानी गेज बघितलं होतं. आणि आता आपण आयोनायझेशन गेज बघितलं. म्हणजे ही सगळी आतापर्यंत जे बघत होतो ती काय होती, लो प्रेशर मेजरमेंट गेजेस होती. आता आपण हाय प्रेशर मेजरमेंट करण्यासाठी जी गेजेस आहेत ती बघूया. हाय प्रेशर गेजेस, तर त्याचं क्लासिफिकेशन कसं होतं बघा. एक म्हणजे मेकॅनिकल टाईप आणि दुसरा आहे इलेक्ट्रिकल टाईप. ओके. आता मेकॅनिकल टाईपमध्ये युजिंग इलॅस्टिक मेंबर म्हणजे ज्यावेळी आपण त्याच्यावर प्रेशर ॲक्ट करू तो काय होणार आहे, प्रेस होणार आहे. आणि ज्यावेळी तो आपण प्रेशर रिलीज करू तर तो परत त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येणार. हा इलॅस्टिक मेंबर, ज्याच्यामध्ये डायफ्रॅम आहे, पडदा, बिलोज आहे, बर्डन ट्यूब आहे. ही सगळी मेकॅनिकल कॅटेगरी. आणि इलेक्ट्रिक टाईपमध्ये रेझिस्टन्स टाईप आहे, फोटो इलेक्ट्रिक टाईप आहे, पिझोइलेक्ट्रिक टाईप आहे आणि कॅपॅसिटन्स टाईप आहे. तर हे सगळे आपण गेजेस वन बाय वन बघणार आहोत. सो वी स्टार्ट विथ मेकॅनिकल टाईपमध्ये आपण पहिला बघणार आहे इलॅस्टिक मेंबर. युझिंग इलॅस्टिक मेंबर तो म्हणजे डायफ्रॅम. ओके. आता सिम्पल आपल्याला माहिती आहे की डायफ्रॅम साधारण एक पातळ पडदा, ओके, ज्याच्यावर आपण काय करणार आहे, प्रेशर ॲक्ट करणार आहे. ओके. तर आपण याचा पहिल्यांदा कन्स्ट्रक्शन बघूया. टाईप्स ऑफ डायफ्रॅममध्ये एक म्हणजे फ्लॅट डिश टाईप आहे, करुगेटेड टाईप आहे. ओके. आणि फायनली हा जो आहे ह्याला कॅप्सूल टाईप म्हणतात. ओके. म्हणजे ज्यावेळी आपण याच्यावरती प्रेशर, इथं बघा पी ॲक्ट करू, हा जो इलॅस्टिक मेंबर आहे ह्याला म्हणायचं डायफ्रॅम. यावेळी प्रेशर इथं आपण समजा इथं आपल्याला गॅस प्रेशर मेजर करायचा आहे, तर तो गॅस आपण ह्या एंडला कनेक्ट केला आणि इथून तुमचा गॅस आतमध्ये आला. ओके. तो कशावरती ॲक्ट होणार आहे, ह्या डायफ्रॅमवरती, पडद्यावरती. आणि तो काय होणार आहे, कॉम्प्रेस होणार आहे. ओके. फ्लॅट असेल तो खाली जाईल, किंवा डिश टाईपमध्ये तो परत खाली जाईल, किंवा आपण वरती घेऊ. आणि करुगेटेड. ओके. सो दिस इज सिम्पल वर्किंग प्रिन्सिपल. आणि इथं जेवढं तुमचं प्रेशर असणार आहे तेवढं हा होणार आहे काय, तुमचा कॉम्प्रेस होणार आहे. त्या प्रपोर्शन आपलं प्रेशर असणार. ओके. The diaphragm is a thin member of sheet metal made to precise dimension either in the shape of membrane or circular disc. If the unknown pressure is applied on the one side of diaphragm, it gets deflected. Okay. म्हणजे साधारण आपण इकडं प्रेशर ॲक्ट करू तर हा जो आपला पातळ पडदा आहे, थिन मेंबर, ओके, शीट मेटल, तो काय होणार आहे, डिफ्लेक्ट होणार आहे. Gets deflected. The deflection of diaphragm is proportional to applied pressure. The measure of the deflection is calibrated in terms of pressure. For pressure ranges 0 to 6.7 kilopascal member type, diaphragm is used, and for 0 to 350 kilopascal circular flexible disc type diaphragm is used. Phosphor, bronze, beryllium, copper, brass, Teflon, मोनल मेटल एक्सेट्रा आज यूज ॲज अ डायफ्रॅम मटेरियल. हे डायफ्रॅमचं साधारण मटेरियल जर बघायला इन जनरल ते फॉस्फर ब्रॉन्झ असतं, किंवा बेरिलियम कॉपर असतं, ब्रासचं सुद्धा असतो, टेफ्लॉन असतो, किंवा मोनल मेटल. ह्या मटेरियलमध्ये हे डायफ्रॅम अवेलेबल असतात. स्लॅग डायफ्रॅम आज मेड फ्रॉम नॉन मेटॅलिक मटेरियल्स लाईक ॲनिमल मेम्ब्रेन, टेफ्लॉन, पॉलिइथर. ओके. नॉन मेटॅलिकमध्ये ॲनिमल मेम्ब्रेन म्हणजे जी पातळ हे असते, त्वचा असते, ही देखील डायफ्रॅम ॲज अ डायफ्रॅम म्हणून यूज केली जाते. ओके. सो दिस इज डायफ्रॅम. सिम्पल प्रिन्सिपल आहे. जेवढं तुमचं प्रेशर मेजर करायचं आहे, समजा ह्या एंडला आपण कनेक्ट केलं, जितकं प्रेशर ॲक्ट होईल ह्या डायफ्रॅमवरती तितका तो डिफ्लेक्ट होणार आहे, आणि त्या प्रपोर्शन आपलं ते प्रेशर दाखवणार. त्यानंतर बिलोज. ओके. बिलोज म्हणजे हे परत इलॅस्टिक मेंबर एलिमेंट युजिंग. ओके. आता इथं आपल्याला बिलोजमध्ये बघा, आता हे डायफ्रॅम कसे आहेत, सिम्पल एक जिथं आपल्याला इतकी ॲक्युरेसी गरजेचं नाही अशा ठिकाणी डायफ्रॅम यूज करतात. जिथं थोडीफार ॲक्युरेसी आपल्याला गरजेची आहे त्या ठिकाणी बिलोज यूज करतात. म्हणजे बघा इथं साधारण आपल्याला एक सिलेंडर दिसते. ओके. ज्याच्यामध्ये प्रेशर इनपुट, ज्याचं प्रेशर मेजर करायचं आहे तो एंड इथं आपण कनेक्ट करणार, किंवा जे प्रेशर मेजर करायचं आहे तिथून आतमध्ये एंटर होईल. त्यानंतर हे बिलोज आहेत बघा. ओके. म्हणजे हा काय तुमचा एक साधारण असा मेंबर आहे, स्प्रिंग टाईप. ओके. तो साधारण रबरचा असेल, किंवा आणखी कुठला असं इलॅस्टिक मेंबरचा असेल, ज्याच्यामध्ये काय एक परत एक रॉड आहे, आणि ज्याला स्प्रिंग काय केलेलं आहे,
वाऊंड केलेला आहे बघा, आणि दुसऱ्या त्या एंडला हा पॉइंटर कनेक्ट केलेला आहे. ओके, म्हणजे आता बिलोज, आता हे काय, ह्याला बिलोज म्हणतात. ओके, म्हणजे साधारण बऱ्याच ठिकाणी तुम्हाला रबर टाईपमध्ये असे दिसतात बघा. ओके, किंवा आपण म्हणू जे हॉर्न होते जुने रबरचे, ते देखील अशा टाईपमध्ये होते. आता ज्यावेळी तुमचं प्रेशर ॲक्ट होईल, जे मेजर करायचं आहे, ओके, तर हे बिलोज काय होतील, कॉम्प्रेस होतील. का, तर हे जर मटेरियल कसं आहे, सॉफ्ट आहे किंवा स्प्रिंग टाईप आहे रबर टाईपमध्ये, तो काय होईल, कॉम्प्रेस होईल. जितकं प्रेशर असेल तितका हा बिलोज काय होईल, आतमध्ये दबला जाईल, आणि तो दबला गेल्यामुळे काय होणार आहे, इथली स्प्रिंग देखील कॉम्प्रेस होणार आहे. आणि ही स्प्रिंग कशाला कनेक्ट आहे, पॉइंटरला. म्हणजे जितकं तुमचं प्रेशर असेल तितका हा पॉइंटर काय होणार आहे, तुमचा मूव्ह होणार आहे वरती अपवर्ड डायरेक्शनला, आणि त्या प्रोपोर्शन आपल्याला प्रेशर इथं डायरेक्टली मेजर होणार आहे. ओके, सो दिस इज वर्किंग ऑफ बिलोज, याला बिलोज म्हणायचं. The pressure is to be measured is applied from the bottom as shown in figure. Since the bottom end is fixed, expansion of billows takes place to upper side, to which rod is connected. The displacement of this rod is directly proportional to the pressure inside the billows. Okay, the displacement is transferred to pointer moving over a calibrated scale. त्याचा प्रेशर मेजर करायचा, ह्या एंडला कनेक्ट केलेला आहे. जितकं प्रेशर असेल तितकं हे बिलोज आतमध्ये काय होणार आहेत, तो आतमध्ये प्रेस होणार आहे, आणि त्याच्यामुळे तुमची स्प्रिंग कॉम्प्रेस होईल, आणि तितका तो पॉइंटर काय होणार आहे, पुढे मूव्ह होणार आहे, आणि डायरेक्टली आपल्याला प्रेशर तो काय करेल, मेजर करून इथं डिस्प्ले करेल. त्यानंतर बर्डन ट्यूब बघूया. बर्डन ट्यूब आपल्याला देखील माहीत आहे की इथं पण परत एक इलेस्टिक मेंबर, जी ट्यूब आहे ही कशी आहे, साधारण तुमची थिन मेटलची असते. आणि हे जे टाईप्स बघा बर्डन ट्यूबचे, एक सिम्पल तुम्हाला दिसतो इथं सी टाईप, त्यानंतर ही वाऊंड टाईपमध्ये आहे, आणि हा काय स्पायरलमध्ये. ओके, किंवा जो कॉमन यूज केला जातो तो म्हणजे हा सी शेप आहे बघा. ओके, साधारण ह्याचं वर्किंग परत सिम्पल आहे. ज्याचं प्रेशर मेजर करायचं आहे ते हा एंड कनेक्ट केलेला आहे याचा, आणि दुसरा एंड कसा आहे आपला, फिक्स आहे. आता ही ट्यूब ही देखील कशी आहे, एक थिन शीट मेटलमध्ये, म्हणजे जो तुमचं प्रेशर ॲक्ट होईल तशी ही होणार, ही ट्यूब काय होणार आहे, इट विल ट्राय टू बी एक्सपांड, किंवा तो इट विल ट्राय टू बी रेज, ती थोडासा सुटायचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे जितकं प्रेशर तुमचं ह्या ट्यूबमध्ये जाईल तितकं हे अदर एंड काय होणार आहे, इट विल ट्राय टू बी मूव्ज अपवर्ड. ओके, आणि दुसरं एंड जे आहे ते कुठं कनेक्ट केलेलं आहे, तुमच्या पिनियन आणि गिअर इथं आहे. हा पिनियन आणि हा गिअर आहे. ओके, आणि तुमचा पॉइंटर जो आहे तो या पिनियनला कनेक्ट केलेला आहे, आणि तो पॉइंटर कुठं मूव्ह होते, स्केलवरती. म्हणजे साधारण समजा मी इथनं प्रेशर जे मेजर करायचं आहे ते ॲक्ट झालं, समजा गॅस तुमचा आत आला कॉम्प्रेस्ड एअर, तर त्याच्यामुळे काय होणार आहे, तुमची ही ट्यूब काय होणार आहे, मूव्ज अपवर्ड, म्हणजे वर जाण्याचा प्रयत्न करेल, आणि त्याच्यामुळं ही वर गेल्यामुळे काय होणार आहे, इथं जे लिंकेजेस आहे, ही तुमचं जे रॅक अँड पिनियन गिअर अँड पिनियन आहे अरेंजमेंट, ही समजा ट्यूब वरती गेली, जितकं प्रेशर असेल तितकं ही तुमचं काय होणार आहे, जो इथं अटॅचमेंट आहे, पिवड अटॅचमेंट आहे, ती काय करेल, तुमच्या पिनियनला किंवा या जो आपला पॉइंटर कनेक्टेड आहे ह्या पिनियनला रोटेट करेल. म्हणजे समजा प्रेशर आतमध्ये आलं, ही ट्यूब वरती जाण्याचा प्रयत्न करेल, त्याच्याबरोबर तुमची ही लिंकेज ॲक्ट होईल, ही मूव्ज डाऊनवर्ड होईल, आणि त्यामुळे हा गिअर देखील काय होणार आहे, अपवर्ड फिरणार आहे, आणि त्याच्याबरोबर हा तुमचा पॉइंटर देखील पुढं मूव्ह होणार आहे. ओके, तर जितकं प्रेशर असेल तितकं हा तुमचा काय होणार आहे, पिनियन अपवर्ड डायरेक्शनला फिरणार आहे, आणि त्याच पद्धतीने हा पॉइंटर देखील पुढं मूव्ह होणार आहे. ओके, सो दिस इज वर्किंग ऑफ बर्डन ट्यूब. The tube has two ends, out of which one end is sealed and closed. हे एंड काय तुमचं बंद आहे. This end is connected to pointer and scale through the deflection arrangement. The deflection arrangement consists of links, levers, gears, pinion, etc. The pressure to be measured is applied at the other end, which is open and fixed. The applied pressure is produced deflection in the tube, which results into tip travel of burden tube through other end. This travel of tip is amplified through mechanical links, and pressure is measured pointer and scale. Okay, so this is burden tube. सिम्पल वर्किंग आहे. एक एंड आपलं कुठं जिथं प्रेशर मेजर करायचं तिथं आहे, आणि दुसरं एंड कसं आहे, क्लोज आहे.
ज्याला तुमची ही लिंक मेकॅनिझम अटॅच केलेलं आहे. जितकं प्रेशर असेल ती ट्यूब कशी आहे तुमची थिन असल्यामुळे काय होईल ती अपवर्ड जाण्याचा प्रयत्न करेल. जितकं प्रेशर जास्त वाढेल तितकं आणि त्या प्रोपोर्शनेट आपली ही लिव्हर मूव्ह होणार आहे आणि त्या प्रोपोर्शनेट हा तुमचा जो पिनियन गिअर आहे तो मूव्ह होईल आणि त्याला आपण काय केलेलं आहे पॉइंटर अटॅच केलेला आहे. तितकं तो पुढं मूव्ह होत जाईल जितकं प्रेशर जास्त असेल तितकं. ओके. सो तर हे आपण काय बघत होतो आता आपण मेकॅनिकल टाईपमध्ये इलॅस्टिक प्रेशर बाय युझिंग इलॅस्टिक प्रेशर एलिमेंट्स. आणि हे जे आपण बघितले आता डायफ्रॅम, बेलोज आणि बर्डन ट्यूब तर हे कुठल्या टाईपमध्ये येतात मेकॅनिकल टाईपमध्ये. ओके. आणखी जे हाय प्रेशर गेजेस आहेत इलेक्ट्रिकल टाईप ते आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहोत. ओके. सो वी विल स्टॉप हिअर. थँक्यू.